थर्ड वन सोर लेग फाइन लेग संघाची प्रथम जोडी चला सामन्याला सुरुवात कराड वर्सेस रत्नागिरी फायनल पद्धतीचा सामना अतिथीचा सामना होणारा सामना डोळ्याचे पारणं पेटणारा सामना या ठिकाणी चालू आहे संघाचं पहिलं षटक सौरभ समोर आहे तो रोहन वर्सेस सौरभ फुल करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या आणि सोरलेच्या मधून सीमा रेषा पार चौकार संघाचं पहिल्या चेंडूमध्ये चौकारनं खातं उघडतोय आणि आपलं पण खातं उघडतोय या ठिकाणी एक चांगला सनसनीत चौकार या बॅटमधनं येतोय लाईन परत एकदा सामन्याला सुरुवात सामन्याचे पंच म्हणून काम पाहता येते आणि रिंगवले परत एकदा हलक्या हाताने खेळतोय मिड विकेटच्या दिशेनं सॉरी एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं एक धावावर समाधान मानावं लागते धावसंख्येत 1 वाढ होते संघाचं पहिलं षटक दोन चेंडूचा खेळ चालू तिसरा चेंडू टाकतोय तो सौरभ रायतून ओव्हर द विकेट टाकणारा थोडीशी गती असणारा परत एकदा स्विंग होतोय चेंडू टप्पा घेतल्यानंतर थोडासा आत येतोय बॅट्समनला कळत नाही बॅट्समनला बीट करतोय निर्धाव चेंडू कमबॅक करतोय पहिल्या चेंडूवर चौकार नंतर 1 आणि आता मारतो निर्धाव चेंडू टाकतोय संघाचं पहिलं षटक चौथा चेंडू कटपीस बॉल बॅट्समनला काही कळत नाहीये मिस होतोय जातोय एस्टिरच्या हातात परत एकदा कमबॅक 2 चेंडू सलग निर्धाव टाकतोय कारण त्याला माहित आहे हा सामना एकदम अतिथीचा होणार आहे फुल करतोय मिड विकेटच्या डोक्यावरून आणि सीमारेषे पार षटकार धावसंख्येत 6 वाढ 2 बॉल डॉट टाकतोय नंतर टाकतो शॉर्ट पिच चेंडू बॉल येण्याची वाट पाहतोय आणि देतोय सीमारेषे पार पाठवून 6 धावेसाठी धावसंख्येत झपाट्याने वाढ धावसंख्या होती ती 11 परत एकदा सामन्याला सुरुवात परत एकदा फुल करण्याचा प्रयत्न जातोय थर्डमनच्या हातात आणि हिट मारायचा प्रयत्न त्या ठिकाणी काय रन आउट होत नाही एक चांगला चान्स होता षटक संपतं 1 षटका संपतं धावसंख्या होती ती 12 दोन्ही संघाच्या कर्णधारांनी विनंती आहे की हा सामना 4 षटकांचा होईल 24 चेंडूमध्ये जी काय आपली कला आहे ती आपल्याला इथे दाखवायची आहे कारण क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते दोन्ही संघ बलाढ्य आहेत विजय शेळके यांच्या तालमीत संघ तयार झालेला आता मात्र बॉलरला गेअर बदलायची संधी संघाचं दुसरं षटक संघाचं दुसरं षटक घेऊन येतो सचिन तेंडुलकर म्हणलं की आपल्या क्रिकेटातला दैवत सचिन रमेश तेंडुलकर त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांनी तयार केलेला एक फलंदाज सचिन तेंडुलकर या ठिकाणी आपण त्या नावाचा बॉलर या ठिकाणी पाहतोय परत एकदा सामन्याला सुरुवात संघाचं दुसरं षटक फायनलच्या दिशेने मारला फटका एक धाव पूर्ण करतो दुसऱ्या धावासाठी पूर्ण थोडीशी मिसफिल्डिंग आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतोय एक जोरदार अपेली पण
प्रकाश चौगुले फुटबॉल सारखी धुडकावून टाकतोय, काय परिणाम होत येत नाही आपल्यावर. परत एकदा शेरलेच्या डोक्यावर मारला फटका, सीमा रेषे पार षटकार. याच्यानंतर होणारा सामना रत्नागिरी वर्सेस मला वाटतं रोखडी, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. याच्यानंतर होणारा सामना सांगली वर्सेस रोखडी, फुलटा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून एक धाव पूर्ण करतो, दुसरी धावाची काय शक्यता घेत नाही आणि मिस फिल्डिंग या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण करतोय कराड संघ, थोडं कचार क्षेत्ररक्षण आणि तिसरी धाव पूर्ण करतोय. 3 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होती ती 22. नऊ चेंडूचा खेळ पूर्ण, धावसंख्या होती ती 23. थोडंसं महागडं षटक म्हणायला काही हरकत नाही. 2, 6 आणि 3 आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 11 धावा देतोय सचिन. तर एकदा कव्हरच्या डोक्यावर मारला फटका, 2 धावावर समाधान मानतोय रत्नागिरी संघ, धावसंख्येत 2 न वाढ. परत एकदा धावसंख्येला वाढ. रायतून ओव्हर द विकेट, शॉर्टपिच चेंडू आणि जेल सोडतो या ठिकाणी कराड संघाकडून. थोडंसं कचार, भरपूर कचार क्षेत्ररक्षण म्हणायला काही हरकत नाही. एक ना हिलिंग ना डोलिंग चांगल्या पद्धतीचा कॅच होता, जागेवर कॅच आलता पण तो घेता आला नाही कराड संघाला. धावसंख्येत 2 न वाढ. मला वाटतं कॅच सुटला की मॅच सुटली हे आता पुढच्या येणाऱ्या काळात कळेल. फुलटा चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून, परत एकदा कचार क्षेत्ररक्षण कराड संघाकडून. खरोखर अनिल इंगवले अजून आपल्या मुलांनी प्रॅक्टिसची गरज आहे असं मला वाटतंय. धावसंख्येत 2 न वाढ, धावसंख्या होती 29, 2 षटकारी समांतर. ओ पाहुणा या. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 29. पंच सामना चालू करून घ्या लवकर. दोन बाउंड्री आणि समोर आले 2 रन.
नवीन गोलंदाज किरण चौगुले. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 29. वैयक्तिक पहिल्यानी संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय किरण चौगुले. सामना करतोय अमोल. पहिला चेंडू सामना करतोय अमोल. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने खेळला, तितका सुंदर झेल. शेळा शेळके यांना विजय शेळके यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आहे या कॅच बद्दल आणि सजन इंगवले यांच्याकडून 500 रुपये. सुंदर गोलंदाजी, तितकाच सुंदर झेल आमचे बंधू शेलार शेळके यांच्याकडून. फलंदाज आत लवकर जायचंय, पळत जावा, रनअप करत जावा. फलंदाज अमोल. अमोल तंबूत परतात, त्यांची जागा घेतो तो आकाश. तडाखेबाज फलंदाज रत्नागिरी संघाचे तडाखेबाज फलंदाज आकाश. पाहूया आकाश आपल्या संघासाठी काय करतायत. सुंदर गोलंदाजी किरण चौगुले यांची आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू सामना करतोय आकाश. स्टेटच्या दिशेने खेळून काढला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण सर्वांचं. एकच धाव, एका धाव समाधान म्हणावं लागतंय. धावसंख्या वाढून होते ती 30. सुंदर गोलंदाजी, बायच्या स्वरूपात एक धाव येते. सुंदर गोलंदाजी किरण चौगुले यांची आपल्या संघासाठी. धावा रोखण्यात यशस्वी झाले किरण चौगुले. सुंदर गोलंदाजी किरण चौगुले यांची. 3 चेंडूमध्ये 2च धावा देऊन 1 विकेट किरण चौगुले यांच्या नावावर. पुढचा चेंडू सामना करतो आकाश. हवेमध्ये मारला चेंडू शेलार शेळके कॅच घेतात का बघायचं आहे. सुंदर क्षेत्ररक्षण युवराज यांच्याकडून. 2 धावा पूर्ण घेण्यात यशस्वी. खूपच सुंदर गोलंदाजी करतात किरण चौगुले आपल्या संघासाठी. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने हवेमध्ये मारलाय. खराब क्षेत्ररक्षण युवराज यांच्याकडून. एकच धाव. खूपच प्रेशर घेतले क्षेत्ररक्षकांनी कराड संघाच्या. आणि सुंदर गोलंदाजी किरण चौगुले यांची. पुढचा चेंडू सामना करतो रोहन. लेग साईडच्या दिशेने स्क्वेअर लेग मध्ये मारला चेंडू. कॅप्टन गणेश चव्हाण नाही. 2 धावा
पळून पूर्ण केलेत. धावसंख्या वाढून होती ती 36. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 36, 36. पंच मिटिंग घेऊन देऊ नका, सामना चालू करा लवकर. पंच अनिल इंगवले आणि प्रकाश चौगुले. नवीन गोलंदाज नितीन इंगवले वैयक्तिक पैल आणि संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय. नितीन इंगवले आणि त्यांचा सामना करतोय आकाश. वैयक्तिक चौथं 4 रनावर खेळतोय आकाश. पुढचा चेंडू सामना करतोय आकाश. पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांचा निर्णय वाईड बॉल. अवांतर धावांमध्ये भर. पुढचा चेंडू वाईड. खराब गोलंदाजी नितीन इंगवले यांच्याकडून. आपल्या संघासाठी 2 अवांतर धावा दिल्या आहेत नितीन इंगवले यांनी. या 2 धावांसह धावसंख्या होती ती 38, 38. एक धाव पूर्ण केले. चांगलं कमबॅक नितीन इंगवले यांचं. सुंदर फटका लेक्सरच्या दिशेने हवेमध्ये मारलाय 6 धावांसाठी. षटकार. खराब गोलंदाजी नितीन इंगवले यांची. बाहेर स्टेडियमच्या मारलाय बॉल. या षटकारासह धावसंख्या होती ती 45, 45. पुढचा चेंडू लेक्सरच्या दिशेने हलक्या हाताने खेळून काढलाय. सुंदर क्षेत्ररक्षण सर्वांचं. एका धाव समाधान मानायला लागते. चांगलं कमबॅक नितीन इंगवले यांचं. पुढचा चेंडू सामना करतोय आकाश. पाहूया कशा प्रकारे कमबॅक करतायत नितीन इंगवले. पुढचा चेंडू आखो टप्प्याचा. एकच धाव.
फुलटा चेंडू लेग साईडच्या दिशेने हवेमध्ये मारलाय. पळत किती धावा घेतात? 2 धावा पूर्ण पळून एक खराब क्षेत्ररक्षण. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु आउट. धाव रनआउट होतो प्लेअर. या ठिकाणी 2 धावा पूर्ण होत आहेत. या 2 धावासह धावसंख्या होती ती 49. 49. 4 षटकांच्या समाप्तीनंतर सॉरी एक चेंडू बाकी आहे. पंच एक चेंडू बाकी आहे. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतो रोहन. ऑफ स्टॉपचा खूपच बाहेर. पंचांचा निर्णय वाईट बॉलचा. अवांतर धावेमध्ये भर होत्या. धावसंख्या होती ती 50. 50 पूर्ण. या ठिकाणी रत्नागिरी संघाच्या 50 धावा पूर्ण झाले आहेत. सुंदर गोलंदाजी. विकेट कट आउट झालाय. सुंदर गोलंदाजी. चांगलं कमबॅक नितीन इंगोले यांचं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 50. फिल्डिंग. रत्नागिरी संघाने आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कराड संघाला जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकांमध्ये 51 धावांची आवश्यकता आहे. कराड संघाने आपले 2 फलंदाज तयार ठेवायचे आहेत. क्षेत्ररक्षण लावायच्या अगोदर फलंदाज आत पाठवून द्यायचे आहेत. या सामन्यासाठी पंच म्हणून काम पाहतायत ते अनिल इंगवले आणि प्रकाश चौगुले. सुंदर फलंदाजी रत्नागिरी संघाकडून या ठिकाणी निर्धारित 4 षटकांमध्ये 50 धाव फलकावर लावल्यात ते रत्नागिरी संघाने आणि 51 धावांचं आव्हान कराड संघाला या ठिकाणी दिलेलं आहे. निर्धारित 4 षटकांमध्ये 51 धावांची आवश्यकता कराड संघाला. श्रीनाथ प्रतिष्ठान चषक 2024 साखळी सामन्यातील पहिला सामना कराड विरुद्ध रत्नागिरी. कराड संघाचे फलंदाज जरा रनअप करतात या. रनअप करत या.
फलंदाज सुनील शिंदे आणि युवराज शेळके धडाकेबाज फलंदाज सुनील शिंदे बघायचं आपल्या संघासाठी किती योगदान देत आहेत. चालेल सर. हा सामना चालू करा. पहिला चेंडू गोलंदाज संतोष सामना करतो सुनील. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा निर्णय वाईड बॉल. अवांतर धावेने धाव संख्येला सुरुवात होत्या. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. कट लागला. झेल सोडण्यात आलेला आहे या ठिकाणी. आणखी एकदा लेग स्टंपच्या बाहेर. पंच प्रकाश वगैरे यांचा वाईड चेंडूचा इशारा. धावसंख्येमध्ये भर होत्या. 2 वाईड चेंडू नंतर धावसंख्या होती ती 2. गोलंदाज संतोष सामना करतो सुनील. लेग साईडचे आणखीन एक चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. प्रकाश चौगुले यांचा निर्णय वाईड बॉलचा. लेग साईडच्या दिशेने मारलेला चेंडू गॅप मध्ये रोखून काढलाय. 4 धावांसाठी सुनील यांच्या बॅटमधून. सुंदर फलंदाजी सुनील शिंदे यांची. या चौकारासह धावसंख्या होती ती 7. अजूनही 44 धावांची आवश्यकता कराड संघाला जिंकण्यासाठी या ठिकाणी. पुढचा चेंडू सामना करतो सुनील. पुन्हा एकदा हवेमध्ये मारला लेग साईडच्या दिशेने. 6 धावांसाठी षटकार सुनील यांच्या बॅटमधून. तुफानी षटकार सुनील शिंदे यांच्या बॅटमधून. या षटकारासह धावसंख्या होती ती 13. पुढचा चेंडू आणखी एकदा लेग साईडच्या दिशेने फिरकवण्याचा प्रयत्न परंतु लेग स्टंपच्या बाहेर. पंचांचा निर्णय वाईड बॉलचा. अवांतर धावामध्ये भर पडते. या धावेसह धावसंख्या होती ती 14. कराडचे तुफानी फलंदाज सुनील शिंदे उर्फ साठ्या
खूपच खराब गोलंदाजी, वाईड चेंडू. पंचांशी वाद घालायचा नाही. खराब गोलंदाजी. संतोष यांच्याकडून आपल्या संघासाठी आतापर्यंत 15 धावा दिल्यात संतोष यांनी. या 8 धावामध्ये 5 वाईड चेंडू आहेत. पुन्हा एकदा हवेमध्ये मारला ऑफसाईडच्या दिशेने, पायाचा झेल, सुंदर झेल, चांगलं कमबॅक संतोष यांचं. सुनील शिंदे बाजून तंबूत परतायत. त्यांच्या जागेवर नवीन फलंदाज येतो. तो फलंदाज लवकर आत पाठवायचा आहे कराड संघ. कराड संघ नवीन फलंदाज लवकर आत पाठवायचा आहे. नवीन फलंदाज किरण माळवे उर्फ काळ्या फलंदाजीसाठी येत आहेत. पुढचा चेंडू सामना करतोय किरण. पाहायच्या आपल्या संघासाठी काय करतोय किरण. पुन्हा एकदा लेग स्टंपच्या बाहेर. पंच वाईडचा निशारा देताना अवांतर धावामध्ये भर पडत्या. धावसंख्या होती ती 16. पुढचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेमध्ये करून काढलाय. एक धावेसाठी किरण यांच्या बॅटमधून. धावसंख्येमध्ये वाढ होत्या. धावसंख्या होती ती 17. 5 चेंडू 5 एक चेंडू बाकी आहे. पुढचा चेंडू सामना करतो युवराज. ऑफसाईड दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु वॉटसनच्या बाहेर. वाईड चेंडू. थांबायचं युट्यूब वाईड चेक करूया. फिल्डर नाराज होऊ नका, इथं आपण चेक करूया वाईड आहे का. पंच जरा सामना थांबा, चेक करूया. वाईड बॉल आहे, वाईड बॉल आहे.
सुंदर गोलंदाजी, सुंदर कमबॅक, त्रिफळाची तो युवराज. एक षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 18. रत्नागिरीचे कॅप्टन जरा हात वर का, रत्नागिरी संघाचे कॅप्टन तुमचा 12 गड नाही त्याला दाखवलंय आम्ही ते युट्यूबवर, त्यांनी बघितलंय. हा नवीन फलंदाज सचिन माळे, युवराजांच्या जागेवर येतो तो सचिन माळे. बघूया दोन बंधू सख्खे भाऊ सचिन माळे किरण माळे आपल्या संघासाठी किती योगदान देतात जिंकण्यासाठी. एक षटकांच्या समाप्तीनंतर कराड संघाची धावसंख्या झाली ती 18. अजूनही 18 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता कराड संघाला जिंकण्यासाठी. नवीन गोलंदाज शिवा वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो तो शिवा. खूपच मागच्या मॅचला सुंदर गोलंदाजी केली होती शिवा यांनी. आपल्या 6 चेंडूमध्ये 1च धावा दिल्या होत्या शिवा यांनी. शिवा यांचा सामना करतो तो किरण माळवे आणि नॉन स्ट्रायकवर आहे त्यांचे बंधू थोरले बंधू सचिन माळवे. आता दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू शिवा यांचा किरण यांच्यासाठी. पहिला चेंडू स्ट्रेटच्या दिशेने मारला हवेमधून, सुंदर फटका, 4 धावांसाठी चौकार. चांगली फलंदाजी किरण माळे यांची. धावसंख्या वाढवते ती या चौकारासह 22. या चौकारासाठी विशेष शेळके यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आहे किरण माळे यांना. पुढचा चेंडू सामना करतो किरण हवेमध्ये मारलेला चेंडू पायाचा झेल होतोय का. धाव समाधान मानायला लागतंय. खरा रनिंग बिटवीन द विकेट सचिन माळवे यांची. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढलाय. गॅपमधून 1च धाव घेण्यात यशस्वी झाले. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर गोलंदाजी शिवायांची. 2 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या आहेत. सॉरी 3 चेंडू झालेत, 6 धावा दिल्यात आतापर्यंत 3 चेंडूमध्ये. पुढचा चेंडू सामना करतो किरण. लेग साईडच्या खूपच बाहेर चेंडू, पंच वाईटचा इशारा देत आहेत. अवांतर धावामध्ये भर पडत्या. या धावेसह धावसंख्या होते ती 25. अजूनही 26 धावांची आवश्यकता कराड संघाला जिंकण्यासाठी.
सुंदर फटका अलेक्सरच्या चिन्ह हवेमध्ये मारलाय. पाहिजे 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत का? सुंदर रनिंग बिटवीन द विकेट किरण माळवे आणि सचिन माळवे यांचं. सुंदर फलंदाजी 2 बंधू किरण माळवे आणि सचिन माळवे करतायत आपल्या संघासाठी. शेवटपर्यंत घेऊन जातात का आपले? मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु असफल. निर्धाव चेंडू, सुंदर गोलंदाजी, चांगलं कमबॅक शिवायचं. सुंदर फटका कव्हर मध्ये खेळून काढलाय गॅप मधून. 4 धावांसाठी चौकार. सुंदर फलंदाजी किरण माळवे यांची. षटक समाप्त होते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 31. अजूनही 20 धावांची आवश्यकता. 20 धावांची आवश्यकता कराड संघाला जिंकण्यासाठी. 12 चेंडूमध्ये 20 धावांची आवश्यकता कराड संघाला. शेलार शेळके पाणी घेऊन येत आहेत किरण माळवे सचिन माळवे यांच्यासाठी. कराड संघाचे उपकप्तान शेलार शेळके, धडाकेबाज फलंदाज. बारा चेंडूमध्ये 10च्या सरासरीने 20 धावांची आवश्यकता कराड संघाला जिंकण्यासाठी. या ठिकाणी पाहायचंय किरण माळवे सचिन माळवे आपल्या संघासाठी काय करतात यापुढे. नवीन गोलंदाज अमोल सामना करतो सचिन माळवे. ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांचा निर्णय. वाईड बॉल. अवांतर धावमध्ये भर. धावसंख्या होते ती 32. अजूनही 12 चेंडूमध्ये 19 धावांची आवश्यकता कराड संघाला जिंकण्यासाठी. वाईड चेंडू आहे. पुढचा चेंडू ऑफसाईडची झाडून मारलाय. एकच धाव. सुंदर फटका ऑफसाईडच्या दिशेने गॅप मध्ये घेऊन काढलाय. खराब क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्यात यशस्वी. या 2 धावांसह धावसंख्या होती ती 36. अजूनही 15 धावांची आवश्यकता कराड संघाला जिंकण्यासाठी. 10 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. सुंदर फलंदाजी किरण माळवे यांच्याकडून आपल्या संघासाठी. सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू.
पुढचा चेंडू सामना करतो किरण हवेमध्ये मारलाय ऑफसाईडच्या दिशेने पाहिजे 2 धावा होत आहेत का सुंदर रनिंग बिटवीन विकेट सुंदर फलंदाजी किरण माळे यांची धावसंख्या होती ती 38 बॉल 4 चेंडू झालेत 8 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता कराड संघाला जिंकण्यासाठी या ठिकाणी नो चेंडू नो बॉल दिलाय आणि आणखीन एक पळून काढलेली धाव अशा ठिकाणी 2 धावांची बरोबर धावसंख्या वाढून होते ती 40 फीट 8 बॉल मध्ये 11 धावांची आवश्यकता कराड संघाला जिंकण्यासाठी सुंदर फटका कलात्मक फटका लेग साईडच्या दिशेने खेळून काढलाय सचिन माळे यांनी 4 धावांसाठी सुंदर फलंदाजी दोन्ही बंधू किरण माळे आणि सचिन माळे यांची रचनात्मक शॉट सचिन माळे यांचा तिसऱ्या चेंडू शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामधील सुंदर गोलंदाजी चांगलं कमबॅक निर्धाव चेंडू षटक समाप्त होतंय 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 44 44 6 चेंडू मध्ये 7 धावांची आवश्यकता कराड संघाला जिंकण्यासाठी सुंदर फटका लेग साईड हवेमध्ये मारलाय पाहिजे झेल होतोय का सुंदर झेल चांगलंच कमबॅक रत्नागिरी संघाचं पहिला चेंडू पहिली विकेट किरण माळे यांच्या स्वरूपात आठवीचा सामना आहे 5 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे नवीन फलंदाज किरण माळे यांच्या ठिकाणी नितीन इंदवले 5 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता कराड संघाला जिंकण्यासाठी खूपच रोमांचकारी असा सामना 5 चेंडूमध्ये 7 धावा गोलंदाज आकाश त्याचा सामना करतोय
नितीन इंगवले, सुंदर गोलंदाजी, चांगलंच कमबॅक आकाश यांच्याकडून, चांगलं कमबॅक रत्नागिरी संघाचं. सुंदर गोलंदाजी आकाश यांच्याकडून, 2 चेंडूमध्ये 2 विकेट, एक कॅच आउट आणि दुसरा त्रिफळाची हॅट्रिक. हॅट्रिकवर आहेत आकाश. तिसरा चेंडू सामना करतोय गणेश, सुंदर असा फटका मारण्याचा प्रयत्न आणि आणखीन एक विकेट. सुंदर गोलंदाजी आणि हॅट्रिक घेतलेला आहे आकाशाने. खूपच रोमांचक असा सामना. 6 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता होती कराड संघाला, परंतु 3 चेंडूमध्ये 3 विकेट घेऊन हॅट्रिक केले आहे आणि आता 3 चेंडूमध्ये 7 धावांची आवश्यकता आहे कराड संघाला जिंकण्यासाठी. या ठिकाणी नवीन फलंदाज कराडचे बाहुबली शेलार शेळके, पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. रुकडी संघाचे कॅप्टन आणि सांगली संघाचे कॅप्टन टॉससाठी स्टेज जवळ यायचं आहे. यानंतरचा साखळी सामन्यातील दुसरा सामना रुकडी विरुद्ध सांगली. दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस करण्यासाठी स्टेज जवळ लवकरात लवकर यायचं आहे. 3 चेंडूमध्ये 3 विकेट, सुंदर कमबॅक, खूपच चांगलं कमबॅक रत्नागिरी संघाचं. नवीन फलंदाज शेलार आणि रिसिव्ह करण्याचा प्रयत्न, एक धाव घेण्यात यशस्वी. स्ट्रायकर आहे ते सचिन माळवे. 2 चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता कराड संघाला जिंकण्यासाठी. पाहूया सचिन माळवे काय करतात आपल्या संघासाठी. लेग साईडला हवेत मारला आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि पंच हात वर करून निर्णय सांगा काय. रुकडी संघाने या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे, त्यांनी आपला निर्णय लवकरात लवकर कळवायचा आहे. पंच व्यवस्थित निर्णय घ्या, काय असेल ते. हा युट्यूबवर बघून सांगूया का. दुसरे रन बघायचे का, दुसरे रन. बारावा खेळाडू या तुमचा, फक्त एकच 12वा खेळाडू आणि फक्त कमिटी, बाकी कुणीही इथं यायचं नाहीये.
पंच 4 धावा पूर्ण आहे, रनआउट नाहीये. तुमच्या कॅडम बघायचं, तुम्हाला बघायचं असेल तर अजून एकदा येऊन बघू शकता तुम्ही. तुम्हाला बघायचं. हॅलो, चौथ्या रनआउट स्टंप उकडलेला नाही त्यांनी, फक्त बॉल लावलाय. चौथ्या बेल्स अगोदर पडलेल्या होत्या. चार धावा पूर्ण आहेत. अनिल इंगोले पंच 4 धावा पूर्ण आहेत. बॉल काय चेंडू 5 झालेत. 5 एका बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता, एक चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता कराड संघाला जिंकण्यासाठी. खूपच रोमांचक असा अटीतटीचा सामना. एका चेंडूमध्ये 2 धावांची आवश्यकता आणि टाय करण्यासाठी 1 धावाची आवश्यकता. अव्या सामना जिंकतोय का टाय होतोय? रुकडी संघाने आपला निर्णय कळवायचा आहे. बॅटिंग बॅटिंग चांगली संघ क्षेत्ररक्षणासाठी तयार राहायचं आहे. बॉलर आहे आकाश आणि फलंदाजी स्ट्राईकवर आहे ते सचिन माळवे. एक चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता. सुंदर असा प्रकार लेग साईडला गॅपच्या दिशेमध्ये घेऊन काढलाय. 2 धावा होत आहेत का बघायचं आहे. हा थर्डमॅन 1 धाव पूर्ण आहे. टाय तरी झालाय सामना. दुसरे धाव चेक करूया आताच थांबा, गर्दी करू नका, इकडे कोणी पळू नका. 12वा खेळाडू फक्त आणि कमिटी, फक्त 12वा खेळाडू आणि कमिटी या. आपण 10 वेळा बघू शकतो, इथं काही टेन्शन नाहीये. वर कुणीही यायचं नाही. आउट आहे. सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. फिल्डिंग आहे शिलाव आहे. रत्नागिरी संघ तुमची फिल्डिंग आहे शिलावा. बॅटिंग नवीन येतील, बॅट्समन येतील. एका षटकांची सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. खूपच रोमांचकारक आणि उत्कृष्ट असा सामना झाला आहे कराड आणि रत्नागिरी यांच्यात.